नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅनेजमेंट अकाउंटमधील थर्ड चॅप्टर या ठिकाणी बघतोय तो फायनान्शियल स्टेटमेंट. आता त्या फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये आपण कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे बॅलन्स शीट आणि इन्कम स्टेटमेंट दोन्ही बघितलेलं आहे. आता कॉमन साईजची बॅलन्स शीट बघितलेली आहे. आता या ठिकाणी आपल्याला इन्कम स्टेटमेंटचा प्रॉब्लेम बघायचा आहे. तो प्रॉब्लेम तुमच्या स्क्रीनवर दिसेल. तो प्रॉब्लेम या पद्धतीने आहे. फ्रॉम द इन्कम स्टेटमेंट गिवन बिलो यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर अ कॉमन साईज इन्कम स्टेटमेंट. इन्कम स्टेटमेंट दिले फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2014 अँड 15. 2 वर्षाची या ठिकाणी P&L अकाउंट किंवा इन्कम स्टेटमेंट दिलेलं आहे. ते आता त्याचा आपल्याला पर्सेंटेज आणि हे या ठिकाणी कॉमन साईज इन्कम स्टेटमेंट काढायचं आहे. मग त्यासाठी आपण आखून ठेवलं आहे या ठिकाणी कॉमन साईज इन्कम स्टेटमेंट ॲज ऑन किंवा फॉर द इयर एंडेड येतं. फॉर द इयर एंडेड December 31, 2014 अँड 15. पहिल्यांदा या ठिकाणी प्रॉब्लेममध्ये आपल्याला इन्कम स्टेटमेंट ॲज इट इज जशाल तसं दिलेलं आहे तसंच उतरून घ्यायचं आहे. सेल्स तुमचं दिलं आहे 70,000 आणि 82,500. ओके, त्यातून लेस करायचंच असतं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड दिले 42,500 आणि 52,500. 42,500 52,500 हे ॲडलेस केल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला मिळतं ग्रॉस प्रॉफिट. ठीक आहे, ग्रॉस प्रॉफिट 27,500 आणि 30,000. 27,500 आणि 30,000 यामधून पुन्हा लेस करायचं आहे काय? ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये काय काय येतं तर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन, त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह. त्यानंतर हे दोनच दिलेले आहेत. सेलिंग किती आहे? 6,000 आणि 8,000. 6,000 8,000. त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह 5,000 5,500. हे दोन्ही या ठिकाणी लेस केल्याच्यानंतर आपल्याला मिळतं ऑपरेटिंग प्रॉफिट. आता हे ऑपरेटिंग प्रॉफिट किती आहे? 16,500 आणि 16,500. 16,500 हे लेस केल्याच्यानंतर बरं का, याच्यामध्ये ॲड काय होतं? अदर इन्कम. लेस काय होतं? अदर एक्सपेन्सेस. या ठिकाणी नाही आहे. आणि पुन्हा इन्कम टॅक्स दिलेला आहे, याच्यातून लेस होतं इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स 40% दिलेला आहे. 6,600 आणि 6,600. मग आपल्याला मिळतं काय? मिळतं नेट प्रॉफिट. हे काय असेल? आफ्टर टॅक्स. ब्रॅकेटमध्ये लिहायचं तर लिहू शकता आफ्टर टॅक्स. आता तो किती आहे? 9,900 आणि 9,000.
900. चला आता कॉमन साईज इन्कम स्टेटमेंट सोडवायचं आहे, तर त्यावेळेस आपण काय करतोय, नेट सेल्सला 100 या ठिकाणी गृहीत धरतोय. लक्षात ठेवायचं आहे, एखाद्या वेळेस सेल्स येतं आणि त्यातून रिटर्न हे मायनस केले जातात आणि पुन्हा सेल्स असतं, त्याला आपण नेट सेल्स म्हणतोय. म्हणजे रिटर्न मायनस करून त्या नेट सेल्सला 100 या ठिकाणी गृहीत धरायचं बरं का. त्या सेल्सला नाही, जे की रिटर्न त्याच्यातून मायनस झालेलं आहे ते 100पेक्षा जास्त होतं, म्हणून नेट सेल्सला 100% या ठिकाणी गृहीत धरायचं आहे. रिटर्न वगैरे या ठिकाणी नाही आहे. मग हे 100%, 70,000 बरोबर 100% आणि 82,500 बरोबर 100%. चला सोडू. मग 70,000 बरोबर 100, तर 42,500 बरोबर किती, तर येतं या ठिकाणी 60.72%. हे लेस केल्याच्यानंतर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळतं. ते ग्रॉस प्रॉफिट किती आहे, 39.28%. 39.28%. त्यानंतर या ठिकाणी 70,000 बरोबर 100, तर 6,000 बरोबर किती, 6,000 बरोबर येतं 8.57%. त्यानंतर 5,000 बरोबर किती, तर 7.14 बरोबर किती. चला 70,000 बरोबर 100, तर 16,500 बरोबर किती, 16,500 बरोबर येतं 23.57. 23.57. त्यानंतर 70,000 बरोबर 100, तर 6,600 बरोबर किती येतं 9.42%. 9.42%. त्यानंतर 70,000 बरोबर 100, तर 9,900 बरोबर किती, 14.15%. इकडं 82,500 बरोबर 100, तर 52,000 बरोबर किती, 52,500 आहे बरं का. 52,500. 52,500 बरोबर किती, 63.63%. 30,000 बरोबर किती, तर 36.37%. त्यानंतर 8,000 बरोबर किती, तर 9.70%. 9.70% हे येतं. त्यानंतर 82,500 बरोबर 100, तर 5,500 बरोबर किती, तर 6.67%. 6.67% येतं. त्यानंतर 82,500 बरोबर 100, तर 16,500 बरोबर किती, तर 20%. 20% येतं. त्यानंतर 6,600 बरोबर किती, तर 8% येतं. 8%. त्यानंतर 9,900 बरोबर किती, तर ते येतं 12%. ठीक आहे, 12% या पद्धतीनं तिरपा गुणाकार करून काढायचं आहे. 82,500 बरोबर 100, तर 52,500 बरोबर किती, मग 52,500 गुणिले 100 भागिले 82,500 हा तिरपा गुणाकार. ठीक आहे, या पद्धतीने या ठिकाणी सोडवायचं आहे. आणि या कॉमन साईज इन्कम स्टेटमेंट असेल किंवा बॅलन्स शीट असेल, त्याचे कॉमेंट तुम्हाला द्यावे लागतात. प्रॉब्लेम झाल्यानंतर त्याचं इंटरप्रिटेशन या ठिकाणी आपल्याला करावं लागतं. कॉमेंट आपण म्हणतोय. मग ते कॉमेंट तुम्ही या ठिकाणी देताय, ते कशा पद्धतीने देताय, तर पहिला कॉमेंट या ठिकाणी दिलेला आहे, आउट ऑफ एव्हरी रुपी ऑफ सेल्स 60.72%, 60.72% in 2014 and 63.63% in 2015 accounted for cost of goods sold. हे एक हेड बनवलं आपण. याच्याबद्दल या ठिकाणी तुमच्या शब्दामध्ये जसं कॉमेंट लिहिता येईल त्या पद्धतीने कॉमेंट लिहावं लागतं. त्यानंतर द पर्सेंटेज रेशो ऑफ ग्रॉस प्रॉफिट टू सेल्स. ग्रॉस प्रॉफिट
या ठिकाणी सेल्सच्या तुलनेमध्ये पर्सेंटेज काढतोय तर 39.28% हे 2014चं आणि 2015चं 36.37% या ठिकाणी ते रिड्यूस होतं आहे. या पद्धतीने या ठिकाणी हे एक हेड बनवलेलं आहे. त्यानंतर ऑल ऑपरेटिंग इन्क्रीज्ड फ्रॉम 15.71 म्हणजे या दोघांचं टोटल केलेलं आहे या ठिकाणी ऑफ सेल्स इन 2014 टू 16.37% in 2015. All these reduced the percentage ratio of net income after tax to sales for 14.15% in 14 and 12% 15 या पद्धतीने या ठिकाणी म्हणजे ऑपरेटिंग एक्सपेन्सेसला या ठिकाणी आपण एक हेड बनवलेला आहे आणि नेट प्रॉफिटला एक हेड, असं 3 ते 4 किंवा 5 कॉमेंट तुम्ही या ठिकाणी द्यायचं. या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला सोडवायचं आहे. ठीक आहे. कॉमन साईज बॅलन्स शीट आणि इन्कम स्टेटमेंट हे दोन्ही बघितलेलं आहे. या पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे. हे कशासाठी काढला तर कॉमन साईज इन्कम स्टेटमेंट आपल्या सेल्सच्या तुलनेमध्ये या ठिकाणी प्रॉफिटचं प्रमाण किती आहे. म्हणजे आपण म्हणतो बघा एखाद्या व्यवसायामध्ये प्रॉफिट किती आहे, 10% आहे, 20% आहे. म्हणजे ते कशाच्या टक्के आहे, सेल्सच्या टक्के असतं. सेल्स 10,000चं होईल तर 10% 1,000 रुपये तुमचं प्रॉफिट या पद्धतीने या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करतोय. या पद्धतीनं जाणून घेण्यासाठी हे इन्कम स्टेटमेंट या ठिकाणी काढलं जातं. त्याला कॉमन साईज इन्कम स्टेटमेंट आपण म्हणतोय. आणि त्याच पद्धतीनं कॉमन साईज बॅलन्स शीट कशासाठी काढली जाते तर आपल्या असेट्स आणि लॅबिलिटीच्या तुलनेमध्ये आपली करंट असेट्स किती टक्के आहे, करंट लॅबिलिटी किती टक्के आहे, शेअर्स होल्डर इक्विटी किती आहे, त्याला इंटरनल डेप्ट आपण म्हणतोय, ते इंटरनल डेप्ट या ठिकाणी किती आहे हे जाणून घेण्यासाठी या ठिकाणी कॉमन साईज इन्कम स्टेटमेंट काढलं जातं. कॉमन साईज इन्कम स्टेटमेंटला दुसरं नाव व्हर्टिकल पर्सेंटेज हे आहे असं आपल्याला म्हणता येतं. या ठिकाणी बॅलन्स शीटच्या बाबतीत टोटल असेट किंवा टोटल लॅबिलिटीला 100 असं गृहीत धरलं जातं, तर इकडं नेट सेल्सला 100 या ठिकाणी गृहीत धरलं जातं. या पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे. याच्यात काही अडचणी असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट टाकू शकता किंवा प्रत्यक्ष कॉलही करू शकता. ठीक आहे. धन्यवाद.